तिने बॅगमधून हँडग्लोव्ज काढले आणि एक इंजेक्शन काढून दिग्विजयसमोर धरलं. तुला गरज पडेल, घे, जास्त त्रासही नाही होणार. आणि हो, शेवटची इच्छा वगैरे असेल तर सांग हां. आम्ही एवढेही वाईट नाही आहोत की पूर्ण करणार नाही. मनस्वी मयंककडे पाहून हसली. दिग्विजयने घट्ट डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. आता पुढे. त्या एका क्षणात त्याच्या आईबाबांचा, दिव्याचा, दक्षाचा आणि दीक्षाचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तो ढसाढसा रडायला लागला. मनस्वी आणि मयंक मात्र निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होते. किती वेळ वाया घालवतोयस यार दिवी? कम ऑन, आम्हाला अजूनही कामं आहेत. हे प्रेझेंटेशन पोहोचवायचंय, DK ग्रुपला बरबाद होताना पाहायचंय आणि ते सेलिब्रेटही करायचंय. इट विल बी अ ग्रँड सेलिब्रेशन हां. पण सॅडली तू नसशील तेव्हा. खूप मिस करेन मी तुला हां. आफ्टर ऑल यू लव्ह मी ना. मनस्वी खोटं खोटं रडायचं नाटक करत म्हणाली. दिग्विजय मात्र अजूनही रडत होता. सपशेल हारला होता तो परिस्थिती पुढे. सो बोला दिग्विजय कारखानेस, कोई आखरी ख्वाहिश? मनस्वी त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. एकदा घरच्यांशी आणि दीक्षाशी बोलायचं आहे. त्यांची माफी मागायची आहे. दिग्विजय कापऱ्या आवाजात म्हणाला. ओके, फेअर. पण जर कुठलीही चालाकी केलीस तर हे व्हिडिओज क्षणात व्हायरल होतील, हे लक्षात ठेवायचं. मयंकने धमकी दिली. दिग्विजय काहीच बोलला नाही. त्याने फक्त फोन घेण्यासाठी हात पुढे केला. तसा मनस्वीने त्याच्या हातात त्याचा मोबाईल दिला. त्याने सगळ्यात आधी त्याच्या आईचा नंबर डायल केला. अनुराधा आणि दिव्या बाहेर होत्या. दिग्विजयचं नाव पाहून अनुराधाने लगेच कॉल रिसीव्ह केला. आई, दिग्विजयचा थरथरता आवाज आला. दिग्विजय, राजा कसा आहेस तू? काय झाले? तुझा आवाज का असा येतोय? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अनुराधांनी काळजीने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आई, आय एम सॉरी. दिग्विजय कसाबसा हुंदका आवरत म्हणाला. का असं बोलतोयस तू आज? काही झालंय का दिग्विजय? मला सांग ना, काय होतंय? अनुराधा विचारत होत्या की फोन कट झाला होता. हॅलो, हॅलो, दिग्विजय, हॅलो, ऐकतोयस ना? अनुराधा जोरात म्हणाल्या. आई, काय झालं? दिव्याने घाबरून विचारलं. नक्की काय ते कळत नाहीये ग. दिग्विजय होता. काहीतरी विचित्रच बोलत होता. पण मला काळजी वाटते ग दिव्या. त्याला काही, त्याची तब्येत तर ठीक, काहीच कळत नाहीये. अनुराधा पॅनिक झाल्या होत्या. आई, तू शांत हो. आपण एक काम करूया. आपण संध्याकाळी दादाला भेटायला जाऊया फ्लॅटवर, ओके? दिव्या त्यांना धीर देत म्हणाली. हो, चालेल, तसंच करू. त्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला करमणार नाही बघ. अनुराधा मनोमन देवाची प्रार्थना करत म्हणाल्या. दिग्विजयने दीक्षाचा नंबर डायल केला. दिशू, आय मेड अ ह्यूज मिस्टेक. आय एम सॉरी. दिग्विजय मनस्वीकडे पाहत म्हणाला. ती हसत होती. पलीकडून दीक्षा पॅनिक होऊन ओरडत होती. तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे दिशू. तो रडू आवरत म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. एकदा शेवटचं त्याने त्याच्या फॅमिली फोटोला मन भरून पाहिलं. यू बोथ विल प्ले फॉर यू डीड्स मनस्वी. फार दिवस वाचू शकणार नाही तुम्ही, लक्षात ठेवा. दिग्विजय हताश चेहऱ्याने दोघांकडे पाहत म्हणाला. तसे ते दोघे फक्त एकमेकांकडे पाहून हसले. मयंकने त्याला व्हिडिओज दाखवत इशारा केला तशी थरथरत्या हाताने दिग्विजयने ती सिरिंज उचलली. एकदा भरल्या डोळ्यांनी मनस्वीकडे पाहिलं आणि हाताजवळ नेली. पण त्याची हिंमत होईना. त्याचा हात अजूनच थरथरायला लागला. मनस्वीचा आताच पेशन्स संपत चालला होता. तिने खासकन त्याच्या हातातून सिरिंज ओढून घेतली. मनू, मयंक ओरडेपर्यंत तिने ते इंजेक्शन दिग्विजयच्या हातात खुपसलं होतं. दिग्विजय डोळे मिटून बसला होता. आता सगळंच संपलं होतं. मनस्वी आणि मयंक गूढ एक्सप्रेशन ठेवून त्याच्याकडे पाहत होते. दिग्विजयची थरथर व्हायला लागली होती. अचानक त्याने डोळे फिरवले आणि त्याच्या तोंडातून फेस आला. कसंनुसं करत दिग्विजय जमिनीवर आडवा पडला आणि मनस्वी आणि मयंकच्या चेहऱ्यावर जिंकल्याचं हसू आलं. बऱ्याच वेळाने त्याची तडफड थांबली आणि मनस्वी वेळ न घालवता कामाला लागली. तिने सगळ्यात आधी तर त्याचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. तिकडे असलेल्या त्यांच्या खाणाखुणा दोघांनी मिळून मिटवल्या. मनस्वीने दिग्विजयच्या बॉडीजवळ सिरिंज ठेवली. बाय दिवी डार्लिंग, रेस्ट इन पीस. त्याच्याकडे तुच्छ नजरेने पाहत मनस्वी हळूच दार उघडून बाहेर पडली. तिने आजूबाजूला पाहिलं, कानोसा घेतला. नेहमीप्रमाणेच कुणालाच काहीच पडलं नव्हतं. तिने मयंकला इशारा केला तसे दोघे बाहेर पडले. मनस्वीने घर बंद केलं पण कुलूप लावलं नाही आणि दोघे खाली उतरून मागच्या गेटकडे आले. तिथला वॉचमन जागेवर दिसत नव्हता. या संधीचा फायदा घेत दोघे बाहेर पळाले. मयंकने गाडी आणली होती. त्यात बसून दोघे फरार झाले. आता पुढची रणनीती आखायची होती दोघांना. वर्तमान काळ. दक्ष मटकन खाली बसला. दीक्षा आणि कार्तिक सुन्न झाले होते. दीक्षा शॉकमध्ये होती. काय रिॲक्ट करावं, कसं रिॲक्ट करावं या संवेदनाच बधीर झाल्या होत्या. जे झालं होतं तो क्रूरतेचा आणि नीचपणाचा कळस होता. दक्ष त्याच्या सेन्सेसमध्येच नव्हता. आपल्या भावाचा असा अंत झाला असेल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
त्याचं मन भूतकाळात गेलं. भूतकाळ. संध्याकाळी अनुराधा आणि दिव्या दिग्विजयच्या फ्लॅटवर पोहोचल्या. आई, कुलूप तर नाहीये. भाईला कॉल करते पण फोनच लागत नाहीये. काय करूया? बेल वाजवूनही दार उघडत नाहीये. कुठे बाहेर गेला असेल का काही आणायला? दिव्या म्हणाली. काय माहिती ग, पण दिव्या, जीव घाबरा होतोय ग माझा. माहीत नाही, पण असं वाटते काहीतरी वाईट होणार आहे. अनुराधा पदराने घाम पुसत म्हणाल्या. आई, तू जरा शांत होशील का? हे बघ, भाई ठीक असेल ग. इकडे गेला असेल कुठेतरी. थांब जरा, मी खाली वॉचमनला विचारून येते. दिव्या खाली गेली आणि तिने वॉचमनकडे चौकशी केली, पण तो ड्युटीवर नव्हता. त्यामुळे त्याला आयडिया नव्हती. तिने परत दिग्विजयचा फोन ट्राय केला पण लागला नाही. आता मात्र तिलाही भीती वाटायला लागली. दिग्विजयच्या फ्लॅटची चावी सुरुवातीला तिच्याकडे असायची, पण मध्यंतरी तिच्याकडून ती हरवली. त्यानंतर करू करू म्हणत तिने अजूनही ती बनवलीच नव्हती. ती तशीच बाहेर पडली आणि जवळच्या की मेकरला घेऊन आली. त्याच्या मदतीने तिने दार उघडून घेतलं आणि त्याला पैसे देऊन त्याची रवानगी केली. दिग्विजय, अनुराधांनी लाईट लावत समोर पाहिलं आणि दिग्विजय, भाई, समोर निश्चित पडलेला त्याला पाहून दोघी त्याच्याकडे धावल्या. अनुराधा भीतीने थरथरत होत्या. दिव्या, दिव्या, दिग्विजय, दिग्विजय. अनुराधांचा बांध फुटला. दिव्या तर पुतळ्यासारखी तिकडे बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दिव्या, यांना फोन कर. कार्तिकला बोलव. दिग्विजयला काही नाही झालेलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. अनुराधा भ्रमिष्ठासारख्या वागत होत्या. दिव्याचाही धीर सुटला होता. तिने थरथरत्या हाताने कार्तिकचा नंबर डायल केला. कार्तिकला कळलं तसा तो धावतच तिकडे पोहोचला. त्यालाही शॉक बसला होता. पोलीस केस होती, त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला लगेच बोलावून घेतलं. अनुराधा आणि दिव्या सतत रडत होत्या. एव्हाना बिल्डिंगमध्ये खबर पसरली होती, त्यामुळे लोक जमायला लागली होती. सगळीकडे कुजबूज सुरू होती. पोलीस आले आणि त्यांनी बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आणि स्पॉटचा पंचनामा केला. मावशी, दक्ष, त्याला माहिती आहे? कार्तिकने डोळ्यांनी विचारलं. तशी अनुराधाने नकारार्थी मान डोलावली. वसंतरावही तिकडे पोहोचले होते. दिग्विजयला या अवस्थेत पाहून त्यांच्या हातापायातले त्राणच गेले होते. सगळ्यांसाठीच हा न पचणारा धक्का होता. कार्तिकने दक्षचा नंबर डायल केला. कार्तिक, क्या भाई, आहे कुठे पत्ता तुझा? दक्षचा आवाज आला. दक्ष, कार्तिक अडखळत म्हणाला आणि त्याने सांगितलेली न्यूज ऐकून दक्षच्या पायाखालची जमीनच सरकली. नो 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 कार्तिक, नाही होऊ शकत हे. नो भाई सुसाईड नाही करू शकत. नाही, नो कार्तिक, नो. दक्ष डिनायलमध्ये गेला होता. त्याने जे ऐकलं होतं त्यावर त्याचा अविश्वासच बसत नव्हता. त्याने इमर्जन्सीमध्ये फ्लाईट बुक केलं आणि तो इंडियात यायला निघाला. वर्तमान काळ. भूतकाळाच्या आठवणींनी दक्षचा कंठ दाटून आला. तो संतापून उभा राहिला आणि त्याने मयंकला मारायला सुरुवात केली. मनस्वी घाबरून त्याच्याकडे पाहत होती. त्याचा जोर एवढा होता की मयंकच्या नाकातोंडातून भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं. दक्ष, सर. राम आणि कार्तिक धावत आले आणि त्यांनी त्याला पकडलं. सोडा मला. या अशा नराधमांना जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये कार्तिक. दक्ष जोरात ओरडला. दक्ष, आवर स्वतःला. कार्तिक त्याला हलवत म्हणाला. ही पोलीस केस आहे, भानावर ये. कितीही राग असला तरी कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्याला त्यांना शिक्षा द्यावी लागेल. कार्तिक म्हणाला तसा तो जरासा शांत झाला. दक्षचं लक्ष दीक्षाकडे गेलं, जी निर्जीव नजरेने समोर पाहत बसली होती. तो पटकन तिच्याकडे गेला. दीक्षा, त्याने तिला हलवलं. तसं तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं. दक्षला तिची अवस्था कळली तसं पटकन त्याने तिला कवटाळलं आणि तिचा बांध फुटला. दिवी, ती जोरात ओरडली. दक्ष, यांनी दिवीला? हिने त्याला? का? दक्ष, का? त्याचा काय दोष होता यात? का केलं हिने असं? दीक्षा रडत होती. ती तशीच दात ओठ खात मनस्वीजवळ गेली आणि तिने साठ तिच्या कानाखाली मारल्या. लाज नाही वाटली त्याचा जीव घेताना? ब्लडी बीच, त्याचा जीव घेतलास तू? एका इनोसंट माणसाला मारलंस तू. तुझ्यासारख्यांना जगायचा काही अधिकार नाही मनस्वी. दीक्षा आक्रोश करत होती. दक्षने परत तिच्याजवळ जात तिला मिठीत घेतलं तशी ती त्याला बिलगून रडायला लागली. दिग्विजयचा बदला घेऊन तुझा रिव्हेंज संपला होता ना मनस्वी? मग दीक्षाला या सगळ्यात का गोवलंस? आणि माया, तिला का मारलंस? जरा वेळाने सगळं शांत झालं. तसं दक्षने जरबेने विचारलं. मनस्वीने पुढे बोलायला सुरुवात केली. भूतकाळ. दिग्विजयच्या केसमध्ये पोलिसांना विशेष असं काही हाती लागलं नव्हतं. शेजापाजाऱ्यांच्या स्टेटमेंट्स आणि घरच्यांच्या मताप्रमाणे गेले काही दिवस तो नेहमीसारखा वागत होता. अलूफ राहत होता. बिझनेसचंही टेन्शन होतं. या सगळ्याच्या बेसिसवर आणि ड्रग्ज ओव्हरडोस या पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर केस क्लोज झाली होती. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप त्याच्या गाडीतच मिळाले होते आणि त्यातही आक्षेपार्ह असं काही पोलिसांना सापडलं नव्हतं. त्यामुळे सुसाईड म्हणून डिक्लेअर करत ही केस क्लोज झाली होती. वसंतरावांनी त्यांच्या कॉन्टॅक्टचा फायदा घेत ही न्यूज दाबली होती. त्यामुळे मीडिया
किंवा कुठेही याची चर्चा झाली नव्हती. तसं झालं असतं तर DK इंडस्ट्रीजसाठी ते चांगलं नव्हतं. मनस्वी आणि मयंक निर्धास्त झाले होते. त्यांनी प्लॅनच असा फुलप्रूफ केला होता की कुणाला शंका येणं अशक्य होतं. पण 2 व्यक्ती मात्र अजूनही अस्वस्थच होत्या. एक म्हणजे दीक्षा, जी अचानकपणे नाहीशा झालेल्या दिग्विजयचा जीव तोडून शोध घेत होती, आणि दुसरा म्हणजे दक्ष, ज्याचा दिग्विजय सुसाईड करू शकतो या गोष्टीवर काडी मात्र विश्वास बसत नव्हता. कुठेतरी पाणी मुरत होतं. पोलिसांच्या लेखी जरी केस क्लोज झालेली असली तरी दक्षच्या कोर्टात मात्र ती अजूनही ओपनच होती. दिग्विजय प्रकरणानंतर मनस्वीने मायाचं घर सोडलं आणि ती मयंकसोबत दुसरीकडे राहायला गेली होती. लवकरात लवकर मुंबईतून बस्तान हलवायचा त्यांचा प्लॅन होता. एका सकाळी मनस्वी निवांत कॉफी पीत बसली होती की तिचा फोन वाजला. बोल संजय, काय खबर? तिने विचारलं, पण त्यानंतर जे संजयने तिला सांगितलं ते ऐकून ती ताडकन उठून बसली. व्हॉट? शिट. बरं ठीक आहे, मी पाहते काय करायचं ते. तिने कॉल कट केला. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. ती पटकन मयंकच्या रूममध्ये गेली. तो निवांत झोपला होता. भाई, भाई गेट अप. तिने त्याला गदागदा हलवलं. काय आहे यार मनू, झोपू देत ग. मयंक इरिटेट होऊन म्हणाला. भाई, एक अशी न्यूज आहे जी आपल्यासाठी चांगली नाही आहे. मनस्वी असं म्हणाली आणि मयंक ताडकन उठला. काय झालं? मयंकने तिचा काळजीने ग्रासलेला चेहरा पाहून विचारलं. संजयचा फोन आला होता. भाई, दक्ष कारखानीस, दिग्विजयचा भाऊ. त्याने माणसं लावली आहेत कामाला. त्याचा विश्वास नाही आहे त्याच्या भावाने सुसाईड केले या गोष्टीवर. तो या प्रकरणाच्या मुळाशी जायचा प्रयत्न करणार. दिग्विजयकडून जितकं मला त्याच्याबद्दल कळलंय त्यावरून तरी दक्ष अत्यंत जिद्दी आणि हट्टी आहे. थोडा सटकू डोक्याचाही आहे. त्याचे बरेच मित्र आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक सेक्टरमध्ये त्याच्या ओळखी आहेत. भाई, जर त्याने ठरवलं ना तर तो आपल्यापर्यंत आरामात पोहोचू शकतो. आपल्याला लवकरात लवकर इंडिया सोडावं लागेल, मनस्वी नकं खात म्हणाली. मयंकही जरासा टेन्शनमध्येच आला होता. वेट, आपण काहीतरी विचार करूया म्हणू. असं हायफर होऊन काही होणार नाही आहे. आत्तापर्यंत पण प्रत्येक गोष्टीचा अगदी सखोल विचार केला आहे आपला प्लॅन एक्झिक्यूट करताना. म्हणूनच तर आपल्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाही आहेत पोलिसांना. आता असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपण त्या दक्षच्या रडारवर कधीच येणार नाही. मयंक विचारात पडला होता. भाई, मला तर काहीच कळत नाही आहे. एकीकडे तो दक्ष आणि दुसरीकडे ती दीक्षा हात धुवून मागे लागलेत या सगळ्याच्या. मनस्वी तिच्याच नादात बोलून गेली. वेट, दीक्षा? यू मीन दिग्विजयची बेस्टी? तिचं काय? मयंकने विचारलं. ती गेली होती दुसऱ्या दिवशी फ्लॅटवर. चौकशी करत होती सगळीकडे. पण तिला कळलं नसावं काय ते. मायाच्या बंगल्यावरही गेली होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.